संपूर्ण दिवसाची सुरुवात मात्र अत्यंत मंगलमय पद्धतीने आपण जरूर करणार आहोत. एवढ्या सोहळ्याला जरूर आपण सामोरे जाणार आहोत. तिच्या कुशीतून सर्वच देखणं स्वप्न निर्माण झालं तर राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात राहिलं तर राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न आपल्या खांद्यावरती लिहिलं केलं असं राजे शंभू छत्रपती या सर्वांना संबोधन करून आपण सुरू करणार आहोत क्रिकेटच्या या अद्भुत विहंगम अशा क्रीडा सोहळा तिथं जिचं नाव आहे कार्य सम्राट चषक 2025. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो संदीप तेच कळेल तो यावी कुमार. पहिला चेंडू आपण पाहतो कुमार डब्याचा चेंडू नाही का आपण पाहतो थोडीशी हवा दिली होती चेंडूला पूर्ण सुंदर सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क झाली त्यांनी कुमार या ठिकाणी त्यांनी 7 मिळवली करण यांची. पण कालच्या पहिल्या सत्राचं 5 झालं तर 30 ते 35 धावा मोठा फरक लगावला जात होता परंतु कालचं वातावरण जर 5 झालं तर निश्चितच काहीचं वेगळं वातावरण पाहायला मिळालं. सकाळच्या सत्रात विकेटवरती खेळपट्टीवरती असलेलं मॉइश्चर होतं तो इन प्ले येताना आपल्याला पाहायला मिळालं परंतु यावेळी आज थोडासा उशीर देखील झाला आणि सूर्यप्रकाश देखील खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो त्यामुळे थोडासा ड्राय सरफेस लवकर होताना पाहायला मिळेल परंतु मॉइश्चर थोडंफार कमीला पाहायला मिळेल परंतु अशा प्रकारचे जर चेंडू मिळाले तर बोनस गिफ्ट हे पहिल्याच षटकामध्ये प्राप्त होताना पाहायला मिळेल. पॉवर प्ले मध्ये चेंडू जाईल सीमा पार विदिन 4. फर्स्ट बाहेर तुम्हाला फुलटॉसचं गिफ्ट मिळत आहे ते देखील पॉवर प्ले मध्ये आवश्यकता किंवा गॅप शोधण्याची आणि एक अचूक गॅप पॉईंट आणि कव्हरच्या दरम्यान ते बोलून काढलं जातं करंटच्या माध्यमातून आणि 4 धावा अर्जित केल्या जातात. कालच्या दिवसाचा जर लेखाजोखा 5 झाला तर मित्रांनो 83 धावा दिवसातील सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळाली तर 15 धावा ही न्यूनतम धावसंख्या या संपूर्ण कार्यसम्राट चषकाच्या माध्यमातून आपण पाहिली. काल अर्धशतक शेवटच्या मॅचमध्ये आपल्याला रोहन साळुंखेच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालं. अफलातून खेळी आपण पाहिल्यात. सप्तम चौधरीशी गोलंदाजी कोण विसरेल मयांक मांगेलाने चुकून चांगली स्पेल टाकलेली आपण पाहिले आणि अजून एक लेफ्ट हँड आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संदीपला म्हणजे काय केलंय विथ द स्पिन चेंडूला मात्र केवळ कट केलंय लेट कटच्या माध्यमातून थर्ड मध्ये बाउंड्री 4 धावा. अंतिम दिवस असल्याने अनेक जणांचे फोन्स येतात अनेक जण फोन करून विचारतात की बाबा मॅच कधी सुरू होणार आहे सामने कधी सुरू होत आहेत फायनल कधी असणार आहे सेमीफायनल कधी असणार आहे आणि अंतिम क्षणी तो प्लेअर ऑफ द मॅचचा किताब कोणाला मिळणार प्लेअर ऑफ सिरीजचा किताब कोणाला मिळणार एक ना अनेक प्रश्न मित्रांनो परंतु या प्रश्नांची उत्तरं मात्र आज सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळतील. डे नाईट स्वरूपातील पहिली स्पर्धा या परिसरातील आपल्याला पाहायला मिळते जी स्थानिक खेळाडूंसाठी खेळण्याची संधी आपण पाहतो. मागील चेंडूवरती एक चांगला स्लॉक शॉट पाहायला मिळाला एक धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट केली आहे करणने देखील धावसंख्या दाखल करते आपण पाहतो 5 10 यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तितक्याच चांगल्या पद्धतीने टाइम करू शकलेला चेंडूला परंतु ऑनसाईडला आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे थोडीशी हलकीशी दुरंगाई त्या ठिकाणी खराब करून जरूर पाहायला मिळते परंतु नुकसान काही झालेलं नाही. आम्ही मनपूर्वक आभारी असताना आमचे मेडिकल पार्टनर अर्थातच सन्माननीय उज्जैन जाधव सर आणि त्यांची संपूर्ण टीम डॉक्टर उज्जैन जाधव आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्याचबरोबर ब्लू हॉस्पिटल वेअर एव्हरी लाईफ मॅटर्स आणि SBI सक्सेडिंग बियॉन्ड द सक्सेस यांचा देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. त्यांची संपूर्ण टीम प्रथमोपचार किट आणि त्यासोबत प्रथमोपचारासाठी सज्ज आहेत. हॅलो या ठिकाणी दीपक बदलाने साहेब उपस्थित झाले आहेत. दीपक कॅबल विजनचे सर्वस्व मालक त्यांच्या सहकार्याने आपल्याला मॅचसाठी जे नेट उपलब्ध करून दिलं आहे त्याबद्दल आम्ही कार्यसम्राट चषकाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभारी आहोत आणि अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम साहेबांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चितच संपूर्ण कार्यसम्राट चषकामध्ये आपण पाहतोय प्रत्येकाने काही ना काहीतरी वाटा उचललेला पाहायला मिळतो खरीचा काही ना परंतु प्रत्येकाला या कार्यसम्राट चषकामध्ये आपला हातभार लावायचा आहे त्यापैकी एक आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच बदलाने साहेब दीपकजी बदलाने साहेब आपल्यासोबत जोडले जातात ज्यांच्या माध्यमातून आपण नुकतेच ऐकलं रमेश सरांच्या माध्यमातून की
इंटरनेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बाकीचे इतर सर्व देखील सुविधा पुरवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. ही स्पर्धा जर आपल्याला प्रत्येक क्रीडा रसिकापर्यंत पोहोचवायची आहे तर मात्र सोशल मीडिया युट्यूब सारखं साधन महत्वाचं आहे. त्यावरती आपण पाहतोय त्यासाठी आवश्यक असणारं ते इंटरनेट, त्या इंटरनेटची व्यवस्था करणं देखील महत्वाचं काम आहे. त्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण संपूर्ण मुंबई पराग पसरवतो, प्रत्येकाच्या घराघरात पोहोचतोय. षटक क्रमांक पहिला तो समाप्त. पहिल्या षटकाची अंतिम धावसंख्या करते आपण पाहतोय 15 धावा 50 मिनिट्स. सुरुवात अप्रतिम सुरेख सुरुवात केली या ठिकाणी युनिक स्टार संघाने. चला घाई करा. 2 षटकांच्या दरम्यानचा वेळ जो आहे तो केवळ 1 मिनिटाचा असणार आहे, लक्षात घ्या. जिया स्पोर्ट्स 2 षटकांच्या दरम्यानचा वेळ केवळ 1 मिनिटाचा असणार आहे. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील नियम पाळला जातो. जर स्लो ओव्हर रेट राहिला आता आपल्याला निश्चितच लक्षात घ्या या ठिकाणी पेनल्टी दिली जाऊ शकते. पहिल्या षटकासाठी तुम्ही तब्बल 6 मिनिटांचा वेळ अवधी वापरलाय हे देखील लक्षात घ्या. कुल डब्याचा चेंडू आपण पाहतो ऑन ट्राय केलं जातं चेंडूला आणि त्यानंतर आपण पाहतो 2 धावांचा प्रयत्न यशस्वी होतो. वाईड इश्यू अन्न इथे पाहायला मिळाला होता, बराचसा वाईड होता, परंतु आणि निश्चितच गॅपमध्ये चेंडूला हलक्याने पुश केलं जातं. त्यानंतर सिंगलला इथे डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गॅप देत नाही. ओमकार सर, तो मागे फॅन चालू होते, बंद करा सांगा ना. धन्यवाद. लाईव्ह मध्ये एक ऑलरेडी आहे त्यामुळे नो इश्यू. पण येस आपलं टेलिकास्ट आहे, आपलं प्रत्येक गोष्ट ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवणं आणि ते पोहोचण्यात जाणं हे महत्वाचं असणार आहे. आणि शिवसेनेचं प्रत्येक कार्य हे नेहमीच आपण पाहिलं परिपूर्ण परफेक्ट असतं. ते परफेक्ट का असतं त्यामागची मेहनत, त्यामागच्या निश्चितच जो प्युअर हेतू जो आपल्याला पाहायला मिळतो त्याचमुळे कळून आपल्याला त्या प्रत्येक कार्यामध्ये ते परफेक्शन पाहायला मिळत असतं. आणि निश्चितच आपण मैदानाकडे वळतो मित्रांनो. डायरेक्ट जरूर पाहायला मिळाले परंतु 2 धावा रोखू शकलेले नाहीत. या चेंडूवरती मात्र निश्चितच आपण पाहतो मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, ओरिजिनल बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडूने काही वळण घेतलेलं आपण पाहिलं. खूप चांगला वळण चेंडूला दिला आहे ठिकाणी रोहित यांनी. 3 चेंडू आतापर्यंत हातात होते, 4 धावा त्यांच्या माध्यमातून खर्च केले गेले. 19 धावा फलकावती लागले जाते. विकेट कुठली मिळाली नाही. ही जमेची बाजू पाहायला मिळते. यांनी स्कोअर कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅकफुटला येत आहे, चेंडूची वाट पाहताय, त्यानंतर बॅटचा फेस ओपन करत असताना आपण पाहतो स्लाइस केलं जातं हलकंसं. त्यानंतर आपण पाहतो चेंडू जाईल आणि शॉट पेडमेट मध्ये 1 धाव जरूर वर्जित केली जाते. चांगली पार्टनरशिप या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून ती बिल्ड केली जाते. करंट इनिंगचा विचार करत झाला तर 12.00 विच इज गुड नॉट गुड ओनली बेटर करंट इनिंग आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. स्विचचा उपयोग केलाय आणि इथे मात्र बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना 4 धावा. अप्रतिम 204 बॅटिंगचा प्रत्यक्ष केली करणच्या माध्यमातून होते. 5 चेंडू केले फेस केले त्यांनी. आपण पाहतोय 17 धावा 3 चौकारांसहित 17 धावांवरती जाऊन पोहोचला तो करण. दर्जेदार बॅटिंगचा प्रत्यक्ष ओपनिंगला येणं आणि आपलं अटॅकिंग इंटेंट दाखवणं हे देखील इम्पॉर्टंट महत्वाचं. आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपण बाजूला कच्चा घेऊ. मित्र गणेश पडे सांगतात की केवळ 3 मध्ये 4 चौकार, ते 4 चौकार आतापर्यंत पाहायला मिळते. 4च्या 4 इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात करणच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 मित्रांनो ते समाप्त 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या दाखवण्यात पाहायला मिळते. विदाउट दिवस 25 धावा. सुरुवात अफलातून झाली आहे, बेफाम झाली आहे, बेमिसाल झाली आहे. आवश्यकता असणारे मात्र या चांगल्या स्टार्टला आता मोठ्या स्कोर कार्ड मध्ये मोठ्या टार्गेट मध्ये कन्वर्ट करणं. तुमचा कन्व्हर्जन रेट जो असणार आहे तो देखील इम्पॉर्टंट राहतो, महत्वाचा राहत असतो. जर तुम्हाला स्टार्ट मिळाले तर मित्रांनो निश्चितच त्याला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल एका चांगल्या टार्गेटमध्ये, चांगल्या फलकामध्ये. त्याची आवश्यकता असेल तर दुसऱ्या बाजूला जिया स्पोर्ट्स संघाला इथे मात्र कमबॅक करावं लागेल. त्यासाठी मात्र महत्वाचं असणार आहे ते विकेट पार्टनरशिप ब्रेक करणं.
चेक. थँक्यू. आमचे टीचे दादा देखील सज्ज असतील आज आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यांच्या अनेक मधुर संगीतांची जी जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती देखील तेवढीच महत्त्वपूर्ण. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. चला घाई करा. आमची विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये लक्षात घ्या. आपण आतापर्यंत 11 मिनिटांचा अवधी वापरला आपल्या इनिंगमधील. टीम जिया स्पोर्ट्स 11 मिनिटांचा अवधी वापरलाय. 2 षटकांच्या दरम्यानचा गॅप केवळ 1 मिनिटांचा असावा. आपल्याला वारंवार विनंती केली जाते. षटक क्रमांक 3 इथे होईल सुरू आणि घेऊन येताना आपल्याला प्रमय पाहायला मिळणार आहेत. माफ करा, प्रमय हा शब्द ऐकून गणेश आंबा आपल्याला आठवण होते शालेय शिक्षणामध्ये ज्यांनी मराठी माध्यमातून आपलं शिक्षण पूर्ण केलंय त्यांना आठवत असतील. गणिताचा विषय बीजगणित असेल अथवा भूमिती यामध्ये अनेक प्रमेय असायची. अर्थातच ती प्रमेय त्यावेळी विशेषतः 10वी जे महत्वाचं वर्ष त्या वर्षी ही प्रत्येक प्रमेय तोंडपाठ असणं महत्वाचं असायचं, आवश्यक असायचं. त्या प्रमेयाच्या माध्यमातून अनेक सूत्र यायची, इक्वेशन्स यायची आणि त्यानंतर मात्र त्याच माध्यमातून अनेक गणित आणि गणितांची कोड सोडवली जाते. आज मात्र प्रमेय समोर कोड असणार आहे. पाहूया हे प्रमेय आपल्या संघासाठी जे समोर कोड आहे ते सोडतो का, ती विकेट ज्याची आवश्यकता आहे ती प्राप्त करतात का, परंतु आम्ही वाईट अवकाशचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं जातं. यस, अटॅक केला जातोय, वारंवार मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला जातो आणि का करू नये, का केला जाऊ नये. निश्चितच कुठलाही गौडी गमवलेला नाहीये. 10च्या 10 विकेट हातामध्ये आहेत. केवळ शेवटचे 2 षटकं असणार आहेत. 7 चेंडूंमध्ये 19 धावांवरती खेळताना आपण करणला स्टॅकिंग एंडला पाहतोय. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत त्याचा खेळ राहिला. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय टॉप पिच घेतली जाते. इथे मात्र प्रमाणे इथे कोरडं सोडवलंय. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. करण बाद होतात. नेक्स्ट मॅच छावा इलेव्हन आणि युद्ध इलेव्हन दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती या टॉस साठी यायचं. आपण मिडविंग मध्ये आपण हा टॉस कम्प्लीट करणार आहोत. चला शेवटची 4 मिनिटं आहेत. टीम जिया स्पोर्ट शेवटची 4 मिनिटं ज्यामध्ये तुम्हाला माफ करा 7 मिनिटांचा अवधी अजूनही आहे. चला अजून 1.5 षटकाचा खेळ अजून या इनिंग मधील बाकी असेल याची नोंद घ्या. थोडी घाई करा विनंती आमची. त्याचबरोबर विनंती असेल प्रत्येक बॅटिंग टीमला इनिंग स्टार आपल्याला देखील विनंती असेल बॅटर आउट झाल्यानंतर दुसरा बॅटर 1 मिनिटाच्या आत मैदानात गेला पाहिजे आणि नेक्स्ट बॉल फेस करण्यासाठी रेडी देखील झाला पाहिजे. अन्यथा टाइम आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद दिला जाऊ शकतो, त्याची नोंद घ्या. चला घाई करा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कृष्णा येतात लेफ्ट हँडर बॅटर. कृष्णा ज्या प्रकारे त्यांची देहबोली शरीरयष्टी पाहायला मिळते. चला घाई करा, बराचसा विलंब झाला मित्रांनो. जिया स्पोर्ट्स आपल्याला 20 मिनिटांचा अवधी दिलाय. जर तो क्रॉस केला तर इथे पेनल्टी लागणार आहे आपल्याला, याची नोंद घ्या. 27 धावा धावपैकी 1 गडी जरूर गमावलाय. पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत. 1, 2, 3 निश्चितच आपण पाहतोय यावेळी अटेम्प्ट झाले परंतु कॅच कंप्लीट होताना पाहायला मिळते. विकेट नंबर 2 डाऊन. प्रत्येक हॅट्रिक साठी प्रत्येक लगातार 3 चेंडू आणि 3 षटकार असतील, 3 चेंडू 3 चौकार असतील अथवा मैदान ओव्हर जो खेळाडू हाताळेल या सर्वच खेळाडूंसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय अग्री पश्चिम विधानसभा संघटक सदाशिव महाराज कदम साहेब यांच्याकडून आदेश डिक्लेअर केलाय. 2 चेंडू आणि 2 विकेट्स आपल्याला प्रमाणाच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि निश्चितच आपण पाहतोय पुढच्या चेंडूवर देखील विकेट आली तर विकेट हॅट्रिक कंप्लीट करण्याचा पहिला खेळाडू ठरेलच परंतु 500 रुपयांचा पारितोषिक देखील त्याला लागू होईल. प्रमेय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात जीतू ऑन स्ट्रायकिंग एंड. हॅट्रिकचा हा चेंडू प्रयत्न केला होता मोठ्या फटक्याचा परंतु
कनेक्शन त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पाहायला मिळत नाहीये, परंतु अगदी बेलच्या खूप खूप कमी अंतरावरून हा चेंडू गेला होता. जवळजवळ हा चेंडू त्या बेल्सला त्या यष्ट्यांना निश्चितच आपण आढळताना पाहू शकलो असतो. काही इंचांचा फरक, मित्रांनो मिलीमीटरचा फरक असं मी म्हणेन, परंतु यावेळी येतो तो डॉट बॉल प्रमाणे मात्र या सामन्यातील पुन्हा एकदा मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला होतोय. सफल झाले परंतु यावेळी चेंडूवरती फिंगर रोल केले, पेस ऑफ केला होता, हलकीशी लेंथ पुढे होती. हॅलो हॅलो ओमकार सर, आपले ज्यांनी आपल्या त्या मार्गदर्शनाखाली कदम साहेबांच्या अमोल सर इथे उपस्थित झाले. जागृत महाराष्ट्र जे लाईव्ह दाखवत आहेत सर्व, त्यांचे अमोल भालेकर सर हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. जागृत महाराष्ट्र एक युट्यूब वाहिनी आहे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला कव्हर करण्याचं काम केलं जातं. निश्चितच आपलं देखील मनपूर्वक स्वागत. मित्रांनो 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या दाखल 27, 2 गडी बाद आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच योद्धा 11 छावा 11 दोन्ही संघांचे संघनायक तयारीत राहा. या षटकानंतर आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. नो बॉलचा इशारा होता यावी. तुम्हाला विदिन द पिच त्या खेळपट्टीच्या दरम्यान तुम्हाला चेंडूचा टप्पा हा हाताळावा लागणार आहे, अन्यथा नो बॉल इशारा सर आहे. योद्धा आणि छावा 11चं टी शर्टचं किट देत आहे दीपक सर आणि आपले उज्जैन सर आणि अमोल सर यांच्या उपस्थितीमध्ये आपण दोन्ही संघांना किटचं प्रदान करतो. येस निश्चितच इकडे चपराक लगावली जाते. षडंबूल करण्याचा प्रयत्न, रिस्ट अंतिम क्षणी रोल केलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे चेंडू खाली जातोय. हवेत खेळण्याचा कुठलाही इरादा या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. 2 धावा कुठे रोखू शकणार नाहीये. 2 धावा जरूर येत आहेत. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचलाय तो आधी 30 या धावसंख्येवरती. धन्यवाद. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत, त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपलं टी शर्ट प्रदान करून मैदानामध्ये उपस्थित राहायचं आहे. यावेळी बिग हिट केला जातोय. टायमिंग प्रॉपर, परंतु चेंडू जाईल चला स्क्वेअर लेगच्या हातामध्ये. फलंदाज बाद. तर सर योद्धा 11 आणि दुसरा संघ आहे त्यांना लवकरात लवकर कर्णधारांना सांगा की Yes, yes. फर्स्ट इनिंग नंतरला आपल्याला नाणेफेक करून घ्यायचं आहे. दीपक बदलाने सर यांच्या उपस्थितीमध्ये Yes, त्यांना yes. कॉल द्या. निश्चितच चला छावा 11 आणि योद्धा 11 दोन्ही संघाचे संघांना या टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण तयारीत राहायचं. सामान्य बदलानी सर जे आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय करतोय 30 या धावसंख्येवरती तिसरा धक्का. इनिंग स्टार संघाला या विकेट बिहाइंड विकेटची अपील पाहायला मिळते. अपील लावून आहे परंतु पंचांवर कोणत्याही प्रकारे त्याचा परिणाम पाहायला मिळत नाहीये. दाद मिळत नाही पंचांकडून, परंतु अपील लावून कौतुक करेन या ठिकाणी मी प्रमेयचं ज्या प्रकारे प्रमेय आले आणि प्रमेयाने मात्र या ठिकाणी विकेटच्या माध्यमातून धावसंख्येची जी गती होती ती रोखली नाही, तर त्याच्यावरती आता मात्र कोंडी तयार केली, निर्माण केली. आणि रोहनने काय केलं, रोहनने देखील आल्यानंतर तीच कोंडी कायम ठेवण्याचं काम केलेलं आहे. जे मोमेंटम प्राप्त झालं, जे शिफ्ट झालंय ते आपल्या संघाच्या बाजूने कशा राहील याचा प्रयत्न पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला कॉरिडॉर इथे हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे खराब निर्णय. बॅकअप कोणी नव्हता, आवश्यकता नव्हती या थ्रोची. डॉट बॉल आला होता तर विकेटने असं काही होणार नव्हतं, परंतु हा खराब निर्णय यष्टीरक्षकाचा पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, यस बाऊटच्या स्वरूपात ही धाव कळवली जाते. आपण त्या ठिकाणी पाहतो हनीफ सरांना एंडला मुख्य पंचांच्या भूमिकेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होतो. धावसंख्या धावफलकावरती 31. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस पाहायचं झालं तर गणेश 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला होता, 20 ते 22 धावा. परंतु त्यानंतर ज्या प्रकारे कमबॅक केलंय टीम जिया स्पोर्ट्स संघाने हे कौतुकास पात्र. चला माझी विनंती आहे जिया स्पोर्ट्स की आपण थोडीशी घाई करा. कार्यसम्राट चषक मित्रांनो, जसं डेड बॉलचा इशारा येईल. फ्लाईट दिलाय चेंडूला,
सुरेखरित्या हाताळला गेलेला चेंडू पा जेव्हा जेव्हा फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर शफल होतात तेव्हा मात्र त्यांचा लेग स्टिक मिडल स्टिक एक्सपोज देखील होतो. परंतु बरेचसे गोलंदाज फलंदाजाला फॉलो करतात, परंतु बरेच गोलंदाज ह्या स्टिकला फॉलो करत असतात, आता स्टिकला एक्सपोज केलेल्या स्टिक्सला टार्गेट करतात. परंतु यावेळी काय केलं रोहनने मात्र हळूवार पद्धतीने चेंडू हाताळला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न यावेळी मात्र चांगला फटका बाळाला मिळतोय. टायमिंग प्रॉपर होत आहे. चेंडू हवाई सफर देखील करताना बाउंड्रीच्या बाहेर जाईल, षटकार येतोय. कार्यसम्राट मात्र पहिला डावाचा खेळ तो समाप्त. पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल ती 4 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद 37 धावा. लक्ष असणार आहे ते 38 धावांचं जिया स्पोर्ट्स संघासमोर. चला विनंती असेल यानंतर आमची इनिंग स्टार मैदानाचा फिल्डिंग लावून घ्या. जिया स्पोर्ट्स आपले सलामीचे खेळ करीत ठेवायचे. त्याचबरोबर मी टॉससाठी विनंती करेन या बदलाने सर. सक्सेसफुल होतं कारण की एवढं खंबीर नेतृत्व म्हणजे मला तरी लाभलं आहे. त्यामुळे मी त्यांचं खूप खूप आभारी आहे की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे आणि ती जबाबदारी तुम्ही पाहत आहे सर्वांच्या सहकार्याने पार पाडतो आहे. आणि तुम्हाला सांगण्यात येईल की या ठिकाणी अंधेरी पश्चिममध्ये म्हणजे पहिलेच टुर्नामेंट असे आहे की ते दिवस रात्र होत आहे आणि त्यासाठी मी आपण पहिले तर 24 संघ. चला यानंतर आपण बघतोय नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. चला छावा 11 योद्धा 11 दोन्ही संघाचा संगणक या टॉससाठी यायचं. बदलानी साहेब आपल्यासोबत जोडले जातात ज्यांच्या शुभ असते त्यांच्यासोबतच आपण पाहतो डॉक्टर उज्जैन जाधव साहेब देखील आहेत त्यांच्या शुभ असते. पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आणि आज सेमीफायनलला टीम 2 गेलेल्या आहेत आणि आज सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर मी तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवेश आहे आणि एंट्री फी काहीच नाही आहे. सोबत आम्ही क्रिकेट जे प्लेयर्स आहेत त्यांना संघांना किट देत आहोत. टी शर्ट तुम्ही पाहत असाल संजय कदम साहेबांचं. या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतो मित्रांनो बदलानी साहेब सज्ज आहेत. त्यानंतरला त्यांना जेवणही आहे आणि कंटिन्यू छास आहे. तर नाणेफेकीचा कौल झाला त्या ठिकाणी. जे संघ येतील त्यांच्यासाठी टेट्रा पॅक म्हणून जे ORS आहे ते सुद्धा आयोजन केले आहे. त्याच्या माध्यमातून डन निर्णय देखील पोहोचला आपल्यापर्यंत. 2 टीम आहेत उज्जैन जाधव सरांच्या माध्यमातून. युथ बॉईज have won the toss and elected to field first. तर अभिनंदन दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. युथ बॉईज आपल्या निर्णयाप्रमाणे त्वरित सामन्याला सुरुवात करायची. हे क्षणचित्र ज्या ठिकाणी आपण पाहतो सन्मान्य डॉक्टर उज्जैन जाधव सर आणि सन्मान्य बदलाने साहेब या दोन्ही कॅप्टनच्या माध्यमातून कॅप्टनच्या सोबत हे क्षणचित्र आपल्याला टिपताना पाहायला मिळतात आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. दरम्यान चला विनंती असेल टीम इनिंग स्टार क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पुढच्या 1 मिनिटात सामन्याला सुरुवात करायची. 9:54 झालेत. लक्षात घ्या पुढच्या 1 मिनिटात आपल्याला सामन्याचा पहिला चेंडू हाताळायचा आहे. लवकरात लवकर मैदानात फील्ड सेट करा. ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये येते. दोन्ही संघ आपला 12 बॉल आमच्यासोबत कायम ठेवा जेणेकरून आपल्याला या सेकंड इनिंगला देखील सुरुवात करता येईल. दोन्ही संघांचे मी आभार व्यक्त करेन आणि अभिनंदन देखील करेन की दोन्ही संघांनी कुठल्याही प्रकारची सूचना त्यांच्यापर्यंत द्यावी लागली नाहीये. त्यामुळे दोन्ही 12 खेळाडू दोन्ही संघांचे आमच्यापर्यंत अवेलेबल आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. हेच स्पिरिट आणि याच प्रकारचं सहकार्य आपला संपूर्ण दिवस राहील हीच अपेक्षा असणार आहे. चला पुन्हा एकदा विनंती असेल टीम इनिंग स्टार विनंती आहे की आपण थोडीच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पण लक्ष 38 धावांचं आहे. कालचा जर दिवस पाहायचा झाला तर मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये 35 ते 40 धावा 31-32चं टार्गेट देखील बरंचसं टफ झालं होतं. चेस करताना बऱ्याचशा मेहनत घ्यावी लागली होती संघांना. परंतु यावी महत्वपूर्ण असेल यावी हा रन चेस कशा प्रकारे घडतोय कशा प्रकारे घडेल. इनिंग स्टार फिल्डिंग लावून घ्या विनंती आहे. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना ज्याच्याकडे देखील लक्ष असणार आहे. पहिल्या इनिंगचा विचार करायचा झाला तर पहिल्या षटकाचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे केला तो करण यांनी 4 चौकारांसहित पहिल्याच
पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहतो 22ची मसल मारली होती, परंतु त्यानंतर प्रमेयने मात्र काय केलं, सक्सेसफुल विकेट्स घेतला आणि विकेट्स घेतल्यानंतर धावसंख्येच्या गतीवरती जी लगाम लगावली गेली ती मात्र लगाम सुटली गेली ती अखेरच्या चेंडूवरती. अर्थातच चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती ज्या प्रकारचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून आणि त्यानंतर हलकसं मोमेंटम घेऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतो यंग स्टार. पाहूया या षटकाराचा उपयोग कितपत होतोय. आपण काल 2 सामने बरोबरी सुटताना पाहिलेत, काय होताना पाहायला मिळाले, परंतु निश्चितच आपला जो नियम आहे त्या नियमानुसार कंपल्सरी चेस असणार आहे. त्यामुळे जरी सामना टाय झाला तर मात्र प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला या ठिकाणी विजयी घोषित केलं जाईल, याची नोंद घ्यायची. गोलंदाजी मागमध्ये जितू येतात, चला घाई करा. इनिंग स्टार वेळ नाही आपल्याकडे, कृपा करा. 4 ते 5 मिनिटं आपण घेतली मैदानाच्या आतमध्ये फील्ड सेट करण्यासाठी पहिल्या षटकासाठी. दीपल आणि त्यांच्या साथीला आपण या ठिकाणी पाहतोय मुज्जू. दीपल आणि मुज्जू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली सज्ज. षटक क्रमांक पहिला घेऊन सज्ज होतो जितू. 4 षटकांचा खेळ, 38 धावांची आवश्यकता, 9.50 असणार आहे तो रिक्वायर्ड. पहिला चेंडू पॉवर प्ले मधील आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न केला. बॅटच्या पुढे पट्ट्यात चेंडू आलेला नाही, परंतु फ्लाइंग स्लिपच्या माध्यमातून इथे हलकीशी आपण पाहतो मिसफिल्ड झाली आहे. त्यानंतर मात्र चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, बाईच्या स्वरूपात येईल 4 धावा. पहिल्या फेरीमध्ये किती स्कोर झालाय? 37 धावा फलकावरती लगावला गेला आहेत. 38 धावांचं लक्ष्य टार्गेट आहे आणि त्यानंतर आपण पाहतो पहिला चेंडू टर्न झाला, खूप चांगल्या प्रकारे फिरकी दिली जितून आपल्या चेंडूला, ज्याच्यावरती बीट होताना फलंदाज पाहायला मिळाले. बाईच्या स्वरूपातील लाभ आला अप्रतिम दर्शकदार. यावेळी पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या माध्यमातून बीट करताना जितू पाहायला मिळतात. मागे सरसावले होते, जागा बनवण्याचा प्रयत्न होता, विथ दी टर्न थ्रू दी लाईन घेण्याचा प्रयत्न, माफ करा दूरवरून घेण्याचा प्रयत्न झाला, रूम तयार करण्याचा प्रयत्न झाला, परंतु टाइम चेंडूला करू शकले नाहीत. फिरकी खूप चांगल्या प्रकारची आपण पाहतोय यावी चेंडूला दिली गेली आणि मित्रांनो यावी चांगला बघा पाहायला मिळतो. हुक केला चेंडूला फायनल रिजन मध्ये, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही या ठिकाणी. चेंडू जाईल सीमा पार, नितीन धावत 4. षटकार आहे हा, सिक्सर आहे हा. दीपलने देखील धमाकेदार दणक्यात सुरुवात केली या इनिंगची. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं महत्वाचं. पहिले 2 चेंडूचं 5 झाले तर दोन्ही चेंडू खूप चांगल्या पद्धतीचे, चांगल्या धाटणीचे पाहायला मिळाले, दर्जेदार पाहायला मिळाले, परंतु यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू होता, लेंथ मध्ये हलकासा बदल, हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. त्यानंतर त्या चेंडूवरती मात्र दीपल यांनी आपला दमखम दाखवलाय. हुक करत असताना चेंडूला फायनल रिजन मध्ये धाडून दिलं. आपण पाहतोय डीप मिड विकेट आहे, 30 सर्कलच्या बाहेर आणि डीप पॉइंट. यावेळी या रूम तयार केलाय, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा फटका खेळून काढला जातोय. क्विक काम थ्रो जरूर पाहायला मिळाला, परंतु तत्वर एक कंप्लीट होते सिंगल. त्वरेने कंप्लीट केली गेलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळत आणि या सिंगलच्या माध्यमातून एकेरी धावेच्या माध्यमातून धाव फलक जात होता. 11 या धावसंख्येवरती सुरुवात चांगली झाली टीम जिया स्पोर्ट्स संघासाठी. पाहूया जितू अराउंड द विकेट कुठला कशा प्रकारचं अस्त्र वापरतात. शफल झाले, चेंडूच्या लाईन मध्ये आले, वाट पाहिली चेंडू येण्याची, हलकासा चेंडूने वळण देखील घेतलं आणि त्यानुसार लेट कटच्या माध्यमातून चेंडूला केवळ दिशा दिली. बॅकवर्ड प्रोग्रेशन मध्ये एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट करताना त्या ठिकाणी आपल्याला मुज्जू पाहायला मिळतात. पार्टनरशिप कशा प्रकारे असेल मित्रांनो, आपला जर एखादा पार्टनर खूप चांगल्या प्रकारे क्लिक करतो, मागले मोठे फटके खेळतो, तर दुसऱ्या पार्टनरची आवश्यकता आहे की जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला देणं. निश्चितच जेव्हा त्याला संधी येणार आहे, त्याच्या आर्कमध्ये चेंडू आहे, त्याच्या झोनमध्ये चेंडू आहे, तेव्हा मात्र फटके खेळताना तो पाहायला मिळेलच. परंतु यावेळी पुन्हा एकदा दीपल असतील स्ट्रायकिंग एला. यावेळी बिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतात. बीट झालेत, कुठल्या प्रकारचा कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी नाहीये बॅट आणि बॉलच्या दरम्यान आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांकडून. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. विनंती असणार आहे याची, कोणी त्या ठिकाणी उपसत घालायची नाहीये त्या निर्णयावरती.
जस व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून व्हाईट+1 अशा प्रकारच्या 2 अतिरिक्त धावा या चेंडूवरती जरूर ऍड होताना आपल्याला पाहायला नाही. एक अतिरिक्त चेंडू देखील हाताळावा लागेल. धावसंख्या दाखल करते आपण पाहतोय 14 धावा विदाउट एनी लॉस. यावेळी चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. बॅकफूट वरून यावेळी स्लाइस केले चेंडूला. एक रिस्की सिंगल म्हणावी लागेल. ही सिंगलला आवश्यकता होती का? सलग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक चेंडू खेळून काढला होता परंतु सिंगल होती कंप्लीट शेवटच्या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या दाखल करते आपल्याला पाहायला मिळेल ती विदाउट एनी लॉस 15 धावा. DJ विजयाशी नाते जोडणार हे जरूर आपल्याला पाहायचं आहे आणि पाहावं लागणार आहे. या आजच्या अंतिम समर्पीय दिवसामध्ये पहिलं षटक मात्र बरंच मागणी ठरलं. चांगल्या प्रकारे युटिलाइज केलं या पॉवर प्लेला या दोन्ही बॅटर्सने दीपलने मुज्जूने. या स्टार संघासाठी लक्ष्य आहे ते या ठिकाणी 38 धावांचा रिक्वायर्ड जो 9.25 पाहायला मिळत होता तो आता मात्र अंडर कंट्रोल आला 7.7 वरती. 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी अजूनही शिल्लक असेल. 23 धावांची आवश्यकता. अभिड येतात नवीन गोलंदाज न्यू बॉलर सेकंड ओव्हर घेऊन. या षटकामध्ये काय अपेक्षित आहे? या षटकामध्ये अपेक्षित असणार आहे टीम इनिंग स्टार संघाला विकेट. तर दुसऱ्या बाजूला जे मोमेंटम प्राप्त झालं त्या मोमेंटमला त्याच प्रकारे पुढे कॅरी करण्याचा प्रयत्न करतील हे दोन्ही बॅटर जिया स्पोर्ट्स संघासाठी. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. सन्मान दिलाय चिप केला गेला ऑनसाच्या दिशेने आणि एक धाव घेत असताना स्ट्राईक इथे रोटेट केली जाते मुजूच्या माध्यमातून. मुजू एक सेन्सिबल खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. तर मॅच्युअर्ड क्रिकेटर ज्या प्रकारे हा खेळतो आपल्याला त्या प्रकारचा काहीसा खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. दीपलने ते मात्र ती सूत्र हातामध्ये घेतली आहेत. तो अटॅकिंग इंटेंट एका एंडने कंटिन्यू अटॅक ठेवण्याचा प्रयत्न इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतो. सफल झाले त्याने यावी मात्र लॅप शॉट करण्याचा प्रयत्न. प्लेड ऑन त्रिफळ आउट वाजता DJ विकेट नंबर 1. निबॅटर मैदानाच्या आतमध्ये पडण्यास जाताना पाहायला मिळतील परंतु यावेळी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायांवरती कुऱ्हाड मारली का? ज्या प्रकारे धावा येत होत्या सरळ बॅटने आवश्यकता होती का फटक्याची? परंतु सध्याचं क्रिकेट मित्रांनो हे याच प्रकारचं फिअरलेस क्रिकेट आपण पाहत असतो. प्रत्येक खेळाडू हा आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो. आपल्याला स्वतःला बॅक करत असतो प्रत्येक फटका खेळण्यासाठी. त्याचमुळे काय होणार पाहूया निश्चित बहुधा रिस्क हा धोका पत्करला तो फलंदाज दीपल यांनी आणि स्वतःची विकेट गमावताना जरूर पाहायला मिळतात. निबॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय येतात आणि ज्याची आवश्यकता होती ज्याचा उल्लेख मी केला होता गणेश अभिडने या षटकामध्ये विकेट मिळवून दिली. ब्रेक थ्रू मिळवून दिला. ती पार्टनरशिप ब्रेक केली. यानंतरचा खेळ मात्र निश्चितच रंगतदार होताना पाहायला मिळेल. या चेंडूवरती चांगला फटका येतो. ऑन दी राईज हा फटका केला. व्हॉट अ स्ट्रोक मित्रांनो. रॉक अँड रोलच्या जमान्यात हा शास्त्रीय संगीतासारखा एक क्लासिकल षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार DJ ग्लोरियस वंडरफुल ब्युटिफुल हिट. पहिल्या चेंडूवरती जर फलंदाज एखादा बॅटर अशा प्रकारचा टाइम करतोय ऑन दी अप जे फटके खेळणं खरेच कठीण ते देखील कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अप्रतिम अफलातून लाजवाब पाहायला मिळाला. परंतु त्यानंतरचा फॉलोअप डिलिव्हरी चांगल्या प्रकारची पाहायला मिळते हवी.
यावेळी मात्र चेंडूला ऑन साईडला भिरकावून देण्याचा इरादा होता, परंतु लॉफ्ट करू शकले नाही, ती विड तिथे प्राप्त करू शकले नाहीयेत. एक धाव जरूर येते या चेंडूवरती आणि एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतो धावफलक झालतो आणि 23 धावसंख्येवरती. या षटकामध्ये काय घडताना आपल्याला पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये विकेट देखील आले, या षटकामध्ये षटकार देखील आला, या षटकामध्ये सिंगल डबल्स देखील येताना पाहायला मिळतात. अभिडने आतापर्यंत 4 चेंडू हाताळ्यात 8 धावा खर्च केलेत, 1 विकेट प्राप्त करून दिली. 14 चेंडूचा अजून एक शिल्लक विजयासाठी आवश्यक आहे 15 धावा. आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. रिस्क घेतली होती, परंतु इथे नाबादचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. सिंगल साठीची रिस्क घेतली जरूर होती, परंतु ती रिस्क इथे त्यांच्या बाजूने जाताना पाहायला मिळतात. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मित्रांनो, एक धाव कंप्लीट करत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. ज्या प्रकारची सुरुवात इनिंग्सच्या संघाने आपल्या पहिल्या इनिंग मध्ये केली होती, त्याच प्रकारची सुरुवात काहीशी तडाखेबंद सुरुवात ही केली जाते जिया स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून देखील. परंतु जो उत्तरार्ध होता 2 षटकांनंतरचा कालावधी होता, त्यामध्ये मॅच पलटताना पाहायला मिळाली होती. यावेळी पुन्हा एकदा लोअर फील्डचा चेंडू आहे, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलं जाते, माफ करा समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका येतो जरूर प्रणयच्या माध्यमातून. आणि या चेंडूवरती देखील सिंगल कंप्लीट करत असताना 2 षटकांचा खेळ तो होतो समाप्त. 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या दाखल करते आपण पाहतोय 1 गडी बाद 25 धावा इचे. वॉट अ स्टार्ट. तिसऱ्या षटकाची सुरुवात पुन्हा एकदा आपल्याला या देखील डावामध्ये पाहायला मिळते. सानूने सुरुवात केली क्लीन बोल्ड सहित विकेटचे पतन. त्या षटकाची सानूच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मित्रांनो, पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ देखील काहीसा असाच राहिला. पूर्वार्ध त्या खेळाचा, त्या डावाचा आपण पाहिला. पहिली 2 षटकं इनिंग स्टार संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळाली, परंतु पुढच्या 2 ओव्हरमध्ये उत्तरार्धामध्ये मात्र जिया स्पोर्ट्सने कमबॅक केलं. या डावात देखील त्याच प्रकारचं काहीसं आपण पाहतो दृश्य. मैदानाच्या आतमध्ये पहिली 2 षटकं जिया स्पोर्ट्सच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालं, जाताना पाहायला मिळतात. होईल देतात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रिक्वायर्ड अंडर कंट्रोल असेल 6.5-0चा. परंतु मित्रांनो इथे डॉट बॉल नक्कीच रिक्वायर्ड हंड्रेड देखील वाढवताना पाहायला मिळतील. नक्कीच प्रेशर वाढवताना पाहायला मिळू शकतात. दुसऱ्याकडे गमावलात रोहित आहेत मुज्जूच्या साथीने. यावेळी मात्र खराब चेंडू, खराब लाईन पाहायला मिळते. लेगस्टिकच्या हलकासा बाहेर चेंडू आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी हानीफ करताना पाहायला मिळतील. आणि सुवर चेंडूने इथे मात्र धावसंख्येत भर पडताना पाहायला मिळेल. धाव फलक झाला तो 26 या धावसंख्येवरती.
विजयासाठीचं लक्ष 38 धावांचं, अजूनही 12 धावांची आवश्यकता या ठिकाणावर असणाऱ्या विजयासाठी. निश्चितच 11 चेंडूचा खेळ शिल्लक, 11 चेंडूवर 12 धावांची आवश्यकता. फुलटॉस, या फुलटॉस मध्ये स्लॉक स्वीप केलाय आणि चेंडू सरळ जाईल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळेल तो कार्यसम्राट षटकार. आवड मला ज्याची, मी ती स्पर्धाच बघायला आलो. कार्यसम्राट चषक. मित्रांनो, या स्पर्धेची आवड तुम्हाला सर्वांनाच पाहायला मिळते. नवीन स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो थ्रूवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सानूच्या माध्यमातून. षटकार जरूर आला, परंतु षटकारानंतर कमबॅक डिलिव्हरी खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. शफल झाले तो ऑफस्टिकच्या बाहेर, त्यानंतर ज्या प्रकारचा स्लॉक स्वीप पाहायला मिळाला, टायमिंग खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं, त्या चेंडूच्या मागे पॉवर खूप चांगल्या प्रकारची झोकवलेली पाहायला मिळाली नाही. थोडीशी काही नाही, परंतु ऑन साईडची बाउंड्री लाईन लेफ्ट हँडेड साठी थोडंसं डिस्टन्स कमी आहे, शॉर्टर बाउंड्रीचा आपल्याला पाहायला मिळतो, त्याचा पुरेपूर इथे उपयोग केला रोहित यांनी. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपेज घेतली जाते का या ठिकाणी पाहावं लागेल, पण लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जातो, दमन करत सीमा पार. या चेंडूवरती मिळतील धावा 4. यस, बॅटच्या माध्यमातून या 4 धावा. मित्रांनो, 2 धावांची आता मात्र आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी विनंती असेल आमची योद्धा इलेव्हन संघाला तयारीत राहा. लगेचच सामना समाप्त झाल्यानंतर मैदानात जायचं आणि फिल्डिंग सेट करून घ्यायचे. योद्धा इलेव्हन बी रेडी. रोहित यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लेग बिफोर विकेटची अपील आणि अपील मित्रांनो फेटाळली आहे. अर्थातच फलंदाज शफल झाले ते बरेचसे ऑफस्टिकच्या बाहेर, त्यानंतर जो इम्पॅक्ट असतो तो देखील मॅटर करतो, तो कुठेतरी ऑफस्टिकच्या बाहेर असावा. याच कारणामुळे फलंदाज पंचांनी नाबाद घोषित केलाय. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक आहे. 2 धावांची अजून आवश्यकता विजयासाठी या ठिकाणी जरूर असेल ना. सरळ बॅटने धावा ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रयोग करण्याची आवश्यकता आहे का, हा विचार करावा लागेल. रोहित आतापर्यंत ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळतात, ट्रेडिशनल क्रिकेट खेळतात आणि त्याच्याच माध्यमातून चांगल्या धावा कुठताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी काहीसा वेगळा प्रयत्न पाहायला जरूर मिळाला. फ्लोअर बुलडा चेंडू यावेळी चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं जात आहे. खाव कॉर्नर झोन मध्ये 1 धाव तिकडे सहजरित्या पूर्ण होते आणि एका धावाचे समाधान मानताना आपल्याला जावं लागणार आहे 4थ्या षटकाकडे देखील. इथे मात्र काय करताय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, अनावश्यक इथे प्रयत्न झाला आणि या प्रयत्नात फलंदाज होतील बाद. षटक क्रमांक 3 झाला समाप्त. एका धावेची आवश्यकता असणार आहे शेवटच्या षटकामध्ये. डीजे आणि इथे मात्र कॅच कंप्लीट होते. ट्विस्ट टर्न अजून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते, काय पाहावं लागेल. 5 चेंडूचा काही शिल्लक असणार, एका धावेची विजयासाठी आवश्यकता. लक्षात घ्या, टीम इनिंग स्टार आपला 12th मॅन आमच्यापर्यंत नाहीये. इनिंग स्टार प्रमेय आले, निवडर महाराष्ट्रात मध्ये प्रमेय येत आहेत, परंतु इनिंग स्टार म्हणून गोलंदाजी मार्कवरती शेखर
पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमाण जात आहेत. एका धावेची आवश्यकता विजयासाठी. स्विंग अँड मिस. पहिले 2 चेंडू डॉट होतात मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती विकेट नंतरचा डॉट या मॅच मध्ये इंटरेस्ट निर्माण करतायत. ट्रॅजेडी ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. काल आपण पाहिलं मित्रांनो 2 सामने हे टाय झाले होते. या मॅच मध्ये आता मात्र एका धावेची आवश्यकता विजयासाठी. सामना आधीच बरोबरीत सुटलाय. 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असणार आहे. शेखर ती किमया करेल का? पहिलं मिडल ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल काय पाहणं उत्सुकाचा राहील. परंतु आम्ही ती विजयी धाव येताना आपल्याला पाहायला मिळते प्रमेयच्या बॅटमधून. खऱ्या अर्थाने प्रमेयने या मॅच मध्ये कलाटी देणारे षटक काढता त्यानंतर त्याची विजयी धाव देखील त्याच्या बॅटमधून त्यांना पाहायला मिळते. अभिनंदन. जिया स्पोर्ट्स पुढच्या फेरीत प्रवेश दाखल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला योद्धा 11 आणि छावा 11. जर त्यांचा 12th मॅन बॉक्समध्ये आला नाही तर त्यांना 2दा सूचना द्यायच्या, नंतरला 2 रनची पॅनल्टी मारायची आहे. हा नाही दुसरा कोण आता नवीन